नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आहे 2 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. नुकतीच देशातील पहिली ए-आय अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे? हा प्रश्न मी काल तुम्हाला जाता-जाता विचारलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. याबद्दलची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. याबद्दलच्या डिटेल व्हिडिओसाठी तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. तर आता आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. सर्वप्रथम आहे मेरी पंचायत मोबाईल ॲप्लिकेशन. सध्या हे ॲप खूप चर्चेमध्ये आहे. तर या ॲपबद्दल आता थोडक्यात माहिती घेऊया. मेरी पंचायत मोबाईल ॲप्लिकेशनला जागतिक माहिती सोसायटी समिट WSIS 2025 चा चॅम्पियन पुरस्कार मिळालेला आहे. आणि यामुळेच हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, हे सध्या चर्चेमध्ये आहे. वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी प्राइजेस 2025 चॅम्पियन अवॉर्डने याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे कोणत्या श्रेणीअंतर्गत केलेलं आहे? तर सांस्कृतिक विविधता आणि ओळख, भाषिक विविधता आणि स्थानिक सामग्री या श्रेणीमध्ये याला पुरस्कार भेटलेला आहे. तसेच पुरस्कार कोणी दिलेला आहे? तर 7 ते 11 जुलै 2025 दरम्यान जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आयोजित केलेल्या WSIS+20 हाय लेव्हल इव्हेंट दरम्यान हा पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने म्हणजेच ITU याने आयोजित केलेला होता. आता एकदा मेरी पंचायत ॲप याबद्दल एकदा थोडक्यात माहिती घेऊया. 2.65 लाख ग्रामपंचायतीसाठी गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म आहे हा. 95 कोटी 95 कोटी ग्रामीण लोकांची ताकद यामुळे आता वाढलेली आहे. तसेच बजेट, विकास योजना, तक्रार निवारण सर्व काही आता एका क्लिकवर उपलब्ध असणार आहे. तसेच 12 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्धतेमुळे डिजिटल समावेशन वाढण्यास देखील आता मदत मिळणार आहे. तर लक्षात ठेवा परीक्षेच्या अनुषंगाने मेरी पंचायत हे मोबाईल ॲप्लिकेशन सध्या चर्चेमध्ये आहे. याबद्दलचा प्रश्न आला तर आता चुकायला नको. त्यानंतर पुढची पुन्हा एकदा खूप महत्त्वाची अशी बातमी, ती म्हणजे डॉक्टर नितीन करीर यांची राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी आता नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. मी काही दिवसांपूर्वीच तुम्हाला एक न्यूज शेअर केली होती. म्हणजेच या अगोदरचे जे अध्यक्ष होते मुकेश खुल्लर यांचं नुकतंच निधन झालं होतं आणि यांच्या निधन झाल्यामुळे ही जागा आता रिक्त राहिली होती. तर याबद्दलची आता थोडक्यात माहिती पाहून घेऊया. राज्याचे माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांची 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि ही जी नियुक्ती आहे, ही राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलेली आहे. माजी अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचे 7 जुलै 2025 रोजी निधन झाल्याने ही जागा आता रिक्त राहिली होती आणि खुल्लर यांची नियुक्ती 1 एप्रिल 2025 रोजी झालेली होती. आणि त्यांच्या नियुक्तीनंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांचं निधन झालेलं असल्यामुळे त्यांच्या जागेवर आता राज्याचे माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता एकदा थोडक्यात राज्य वित्त आयोगाबद्दल माहिती जाणून घेऊया. ही संस्था जी आहे, ही घटनात्मक दर्जाची आहे. प्रथम आयोग जो आहे आपला महाराष्ट्राचा जो आयोग होता, हा सन 1994 मध्ये स्थापन करण्यात आला. राज्य, केंद्र व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील आर्थिक समतोल राखणे हे या आयोगाचे मुख्य कार्य होते. आयोगाच्या शिफारशींसाठी जो अंतिम अहवाल होता, याच्या सादरीकरणाची आता नवीन मुदत 31 मार्च 2026 अशी दिलेली आहे. लक्षात घ्या, मुकेश खुल्लार यांचं निधन झालं होतं त्यावेळेस ही ही जी मुदत होती, ही या अगोदरची होती. परंतु आता नवीन नियुक्ती झाल्यानंतर ही याची जी मुदत आहे, ती थोडी वाढवण्यात आलेली आहे आणि नवीन मुदत आता 31 मार्च 2026 पर्यंतची दिलेली आहे. तर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने याबद्दलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर हे बनलेले आहेत. त्यानंतर पुढची एक आपल्या इंडेक्सवर आधारित न्यूज आहे आणि आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने देखील खूप महत्त्वाची आहे. कारण या अगोदर याच पासपोर्टच्या इंडेक्सवर प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे. हेडले पासपोर्ट इंडेक्स यामध्ये आता भारताचा 77वा क्रमांक आलेला आहे. भारत 8 स्थानांनी आता वर आलेला आहे. 2025 मध्ये 77व्या स्थानावर आहे आणि मागील वर्षी 2024 मध्ये 85व्या स्थानावर होता. म्हणजेच व्हिसा फ्री देश म्हणजे यावर्षी जे आहेत, तसे 59 देश आता भारत 59 देशामध्ये व्हिसा फ्री नुसार जाऊ शकतो. 2024 मध्ये ये हीच जी संख्या होती, ही 57 इतकी होती. यामध्ये आता नवीन 2 देश जे आहेत, हे फिलिपाईन्स आणि श्रीलंका यांचा समावेश झालेला आहे. भारताची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी सुधारणा आहे. आणि आता 77वा क्रमांक आहे आणि इतकी मोठी आता झेप भारताने घेतलेली आहे. त्यामुळे आता याबद्दलचा प्रश्न आलाच, आश्चर्य वाटून घेऊ नका. भारताचे सर्वोच्च स्थान या या अगोदर 2006 मध्ये 71 इतके होते.
आणि भारताचे सर्वात खराब स्थान हे 2021 मध्ये 90 हे होते. त्यामुळे लक्षात असू द्या, ही जी क्रमांक आपला भारताचा 77 आहे, याबद्दलचा आपल्याला प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. अ, या इंडेक्समध्ये पहिले 3 क्रमांक कोणाचे आहेत? तर सिंगापूर या देशाचा आहे. तर सिंगापूर या देशाला 193 देशामध्ये व्हिसा फ्री एंट्री होऊ शकते. तसेच जपान हा 190 देशामध्ये जाऊ शकतो. तर दक्षिण कोरिया हा देखील 190 देशामध्ये व्हिसा फ्री जाऊ शकतो. शेवटचा क्रमांक जो आहे, तो आहे अफगाणिस्तान. कारण त्याला फक्त 25 देशामध्येच प्रवेश करता येतो. तर लक्षात असू द्या, भारताचा 77वा क्रमांक आहे आणि या इंडेक्समध्ये पहिला क्रमांक आहे सिंगापूर या देशाचा. त्यानंतर पुढची देखील आता नुकतीच झालेली महत्त्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिन समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून स्थान भूषवलेलं होतं. मालदीवचा जो स्वातंत्र्य दिन असतो हा 26 जुलै 2025 हा आहे. अ, याच दिवशी हा स्वतंत्र ब्रिटिशांपासून झालेला होता. मालदीवचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे आहेत डॉक्टर मोहम्मद मुइझ्झू आणि यांनीच यांचं या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं होतं. हा मालदीवचा 60वा स्वातंत्र्य दिन आहे. भारत-मालदीव राजनैतिक संबंधालाही आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत. मालदीवचे राष्ट्रपती मुइझ्झू यांच्या इंडिया आउट या धोरणामुळं 2023-24 मध्ये भारत-मालदीव संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. आणि आता यानंतर अ, अ, आता हे संबंध सुधारतील अशी अपेक्षा दोन्ही देशांना आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, अ, नुकतेच पंतप्रधान मोदींनी मालदीव या देशाला भेट दिलेली होती आणि त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाचे ते मुख्य अतिथी देखील होते. आता मालदीवबद्दल एकदा थोडक्यात माहिती घेऊया. मालदीवची राजधानी आहे माले. याचं जे क्षेत्रफळ आहे हे 298 किलोमीटर स्क्वेअर म्हणजेच 155 स्क्वेअर मीटर इतके आहे. याची जी लोकसंख्या आहे ही 515 जे अ, आपण कॅल्क्युलेट करू शकतो 51,00,000 5,15,132 इतकी आहे. याची जी जी-डी-पी आहे ही $6.9 बिलियन इतकी आहे. 26 जुलै 1965 रोजी याला स्वातंत्र्य भेटलेलं होतं. यांची अधिकृत भाषा आहे दिवेही आणि अधिकृत धर्म आहे हा इस्लाम. याचे सध्याचे अध्यक्ष आहेत मोहम्मद मोइझू. तसेच यांचे चलन देखील आहे मालदिवियन रुफिया. मालदीव हा आशियातील सर्वात लहान देश आहे. ही एक रँडम फॅक्ट माहिती असू द्या. आणि ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळालेलं कधी आहे? 26 जुलै 1965. त्यामुळे लक्षात असू द्या याबद्दलची आपल्याला कोणत्याही पद्धतीची बातमी आली किंवा याबद्दलचा कोणताही प्रश्न आला, तर आपल्याला हा सोडवता आला पाहिजे. मालदीवची राजधानी आहे माले आणि नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी आता या देशाला भेट दिलेली आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर याच आजच्या चालू घडामोडीवर आधारित आता एक प्रश्न देखील पाहून घेऊया. अ, नुकतीच राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? मी याबद्दलची बातमी आता तुम्हाला या अगोदरच सांगितलेली आहे आणि याबद्दलचं जर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं असेल, तर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ रिवाइंड करून पाहू शकता. तर मी आता पर्याय सांगतो. पर्याय क्रमांक 1 आहे रश्मी शुक्ला, पर्याय क्रमांक 2 आहे डॉक्टर नितीन करीर, पर्याय क्रमांक 3 आहे अजोय मेहता आणि पर्याय क्रमांक 4 आहे संजय कुमार. तर याचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर जे कोणी कमेंटमध्ये योग्य उत्तर देईल त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल. तर आपण सर्वांनी या उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमची एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजेच Twitter या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.